करायचंय एवढे मला छोटे स्क्रिप्ट पॉडकास्ट आणि एवढे 10 पानं लिहिले आणि म्हणे स्क्रिप्ट. नमस्कार मंडळी. तर आजपर्यंत तुम्ही सगळी गाणी वाजणार या चॅनलवर काय काय बघितले? रील स्टारचे रोस्ट बघितले, पॉडकास्टचे रोस्ट बघितले, मूवीजचे रोस्ट बघितले, गाण्यांचे रोस्ट बघितले. आपण रियालिटी शोजला पण सोडलं नाही आणि आता बिग बॉस येणार आहे त्यामुळे त्याच्या रोस्ट व्हिडिओ पण येतीलच. बेसिकली आपण सगळ्या टाईपच्या कॉन्टेंटला या चॅनलवर रोस्ट केले आणि त्यामुळेच या चॅनलचं नाव आहे सगळी गाणी वाजणार. पण आज मी थोडा एक वेगळा एक्सपेरिमेंट ट्राय करणार आहे. आय होप तुम्हाला आवडेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार, मी आहे सगळी गाणी वाजनाचा होस्ट, करतो सगळ्यांना रोस्ट. आणि आज आपल्या सोबत आहेत आपल्या गेस्ट. हाय नमस्कार, मी आहे द फॅशन इन्फ्लुएन्सर स्वीटी. कधी सोडणार आहे मला हे तुम्ही करायला? काय एव्हरी टाइम आय गो. नाही म्हणजे तू आता खूप सिरियस झाली ना आयुष्यात, त्यामुळे तुला हे सगळं करायला Oh, वाटत असेल. गाईज, खरं तर मी आज मृणालला रोस्ट करणार होतो, पण तिला रोस्टची नाही 4 वेळा जेवायची गरज आहे. त्यामुळे आम्ही आज पहिल्यांदा इथं मागवले खायला. तर खात खात आपण बोलूया तिच्या बरोबर. तुला माहिती आहे का आपल्या व्हिडिओचा उद्देश काय आहे? तुझ्या आयुष्याचा तरी उद्देश तुला माहिती आहे? नाही. तसंच या व्हिडिओचा पण काहीच उद्देश नाही. तसं नाहीये काही. हा तसंच आहे काही. जर तुम्हाला माहिती नसेल की मृणाल कोण आहे, जर हा व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर टाकला असताना तर तुम्हाला समजलं असतं की मृणाल कोण आहे. मृणाल इंस्टाग्रामवर व्हायरल आहे. तिला कसं इकडे मिलियन लोक बघतात, मिलियन लोक शिव्या पण देतात. आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगतो की ही आहे मृणाल. ही इंस्टाग्रामवर मार खाण्याची कामं करते, पण हिच्याकडे बघून कुणाला मारू वाटत नाही, तो विषय वेगळा आहे. सच अ बिग फेस. किती स्क्रिप्टेड करतोय ना मी. Yeah. काय झालंय तुला? नथिंग. काय एवढी सेक्युलर झालीस मग तू आता? वॉल्यूम ना काय एवढी सेक्युलर नाही झाली. म्हणजे अचानक मध्येच तुझं ते फॅशन इन्फ्लुएन्सर स्वीटीचं मध्येच हे काय झालं सुरू, आता नवीनच काहीतरी? मी दिसतंय मला काय काय चाललंय आणि मला नाही ऍग्री होते त्या गोष्टी. हा, आता मी- मला बॉन्ड झाल्यासारखं झालं. मला नाही होत agree. तिकडे काय सॉरी Sorry, तर sorry. पहिला काय, प्रश्न काय? आहे तुम्हाला, तुझा बॉन्ड कुठे झाला, तू कुठलचेस? तर काय हे असे प्रश्न विचारले की She तुम्हाला is my खूप- really good friend, yeah. काय नो. आणि माझी पण एक, तू आरवली पर्वतावर व्हिडिओ टाकलेली. काय टाकलेली? कारण की मी एक आर्ट स्टुडंट आहे, ठीक आहे, आणि मला हिस्टॉरिकल गोष्टी फार आवडतात. ओके. 100 200 आणि मला नाही आवडत जेव्हा त्या गोष्टींचं रिन्युएशन होतं. तर जर आय कॅन थिंक अबाउट हिस्टॉरिकल प्लेसेसचा, ते आरवली पर्वत तर करोडो वर्षांपूर्वी बरोबर. आणि ते तुम्ही कापताय. तुला माहिती आहे का आरवली पर्वत ऑलरेडी अर्धा कापून झालाय. त्यावेळेस तू कुठे होत? सच्चा बेची. नाही ऍक्च्युली मित्रांनो, मी खरं नाही, मग चेष्टा नाही करत. ऍक्च्युली तो अर्धा पर्वत कापून झालाय. आता फक्त आता ते कसं ना अदानीला आय गेट जाणार आहे, सो त्यामुळे ते आउटरेज झाले. ऑलरेडी तो पर्वत संपतच आलाय जवळपास. ते जाऊ दे, सगळं सोड. तू एवढा आरवली पर्वतावर व्हिडिओ बनवलास, एवढं सगळं तू सरकारला क्रिटिसाइज केलंस. आता मला एक सगळ्यात सिम्पल क्वेश्चन सांग, त्या आरवली पर्वताची लांबी किती आहे? जिथं कुठं पण गोष्टी वाईट चालल्या तिथे तुला त्याची लांबी, रुंदी आणि हे किती नाही, स्क्वेअर नाही, फूट नाही, मला काय आहे. माहिती. बट इफ आय नो, ठीक आहे, मला नाही माहिती बघ, त्याची बघ. लांबी रुंदी नाही, काय आहे, पण ते कापलं जातंय हे चुकीचं आहे. काल व्हिडिओ टाकलेली डाऊन झाली. का झाली? तुला खूप लोकांनी असं सेक्युलरिझम बद्दल ज्ञान पण दिलं. जर मी तुला व्हिडिओ सिम्पल हे होती. टू बी व्हेरी ऑनेस्टली, जर माझं ओपिनियन मला इथं ठेवायचं आहे की लोक बोलायला लागली अबाउट की कन्व्हर्जन वगैरे गोष्टी, ठीक आहे, तुम्ही कन्व्हर्जनला अपोज करा, बट मला हे नको आहे की तुम्ही डोक्यावरती टिळा लावलाय आणि मग तिथं जाऊन हे करताय. लाईक इट्स नॉट डिसरिस्पेक्टफुल फॉर ख्रिश्चन्स, इट्स डिसरिस्पेक्टफुल फॉर मी. त्यांचा मोठो काहीही असू दे, बट जेव्हा तुम्ही तिथे जाऊन एका ॲग्रेसिव्ह वेमध्ये काहीही बोलता, जेव्हा तुम्ही टिळा लावून, सो यू आर रिप्रेझेंटिंग हिंदुइझम. आम्ही नाही विचारलंय तुम्हाला की कन्व्हर्जन्स वगैरे स्टॉप करायला. बाबा तू जा आणि आमच्यासाठी कन्व्हर्जन स्टॉप कर तिथं जाऊ. कोणीतरी स्टेप सो घेतली. माझा प्रॉब्लेम स्टेप घेण्यावरती नाही आहे. माझा प्रॉब्लेम आहे की तुम्ही हिंदुइझमला घेऊन तिथं नका जाऊ. तुम्ही टिळे लावून आणि महाराजांचं नाव घेऊन किंवा श्रीरामांचं नाव घेऊन, कृष्णाचं नाव घेऊन, आय डोंट वॉन्ट टू गो देअर, आय डोंट वॉन्ट यू टू गो देअर अँड फाईट फॉर अस, फाईट फॉर रॉंग थिंग, बट देन स्टॉप रिप्रेझेंटिंग अस इफ यू आर गोईंग ॲग्रेसिव्ह. बिकॉज हिंदू धर्माने नेहमी पीसच प्रमोट केलं. कधीपर्यंत पीस? तुला ते त्या दिवशी तू म्हणजे त्या व्हिडिओ नंतर तुला कमेंट मध्ये पण आलं ते बांगलादेशच्या हिंदूवर. मग मी बांगलादेशच्या हिंदू बद्दल केला ना व्हिडिओ. एक्स्ट्रीमिझमची.
ते extremism दुसऱ्या च साईड आहे वाले ना. सगळे एक्स्ट्रीमिझम म्हणजे आता हे मला ना खूप ऑकवर्ड वाटतंय की मृणाल दिवेकरला सगळी गाणी वाजवण्याने This is a विचारले funny नाही हा ठीक this is a आहे very fun conversation. नाही okay, म्हणजे असं दोन नाही की मित्रांमध्ये. मृणाल दिवेकरला सगळी गाणी वाजवणारे विचारले एकदम खडतर प्रश्न हे खडतर नाही तर प्रश्न. पॉलिटिशियन नाही ना मी कोण आता बसलो एकदम की मला खूप पण तुला अचानक समाज सुधारणेचा झटका का आलाय अचानक नाही आला मला. कधीपासून आलाय हे प्रॉब्लेम मी कधीपासून बघते तर खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत. म्हणजे लोकांनी खरं तर भांडलं पाहिजे. गव्हर्नमेंट कशी चालती? गव्हर्नमेंट इज बाय द पीपल फॉर द पीपल. सो तसं बघायला गेलं तर इट शुड बी सिटिझन्स वर्सेस गव्हर्नमेंट. बट आत्ता होतंय इट्स वर्सेस सिटिझन वर्सेस सिटिझन. ते नाही झालं पाहिजे. तुला माहित नाही का आपल्या देशात डिक्टेटरशिप आली आहे म्हणून तर म्हणतो असं मला कसं काय बोलू नाही काल मी तुझी स्टोरी पण बघितली त्यात तू म्हणली की सेक्युलरिझम शब्द आपल्या संविधानात आहे, हो. कधी ऍड केला तो ते ऍक्च्युली इंदिरा कोणी गांधींनी add केला? ऍड डॉक्टर बाबासाहेब केलं. मी आंबेडकर. बाबासाहेब हा, आंबेडकर त्याच्याबद्दल बोलते. कोणी I बोल- agree. पण आयडिओलॉजीचा पण विषय आहे ना तुझी आयडिओलॉजी ती आहे म्हणून तू बोलते हा मग ठीक आहे ना. मी म्हणलं नाहीये की XYZ ची आयडिओलॉजी चुकीची आहे. आय एम किपिंग माय पॉइंट. मी थोडा पॉलिटिकली बायस्ड आहे आणि मला आवडतं सगळ्यांना एक पॉलिटिकल ओपिनियन असलं पाहिजे. तू लेफ्ट विंग आहे का राईट विंग आहे समजतं का तुला काय असतं ते एवढी पण अडाणी नाही तू डम बोलली म्हणून आय एम सेक्युलर. कंट्रोल उदय आता एवढं आपण करप्शन नॉर्मलाइज केलंय. चल त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघूया आपण. आय एम सेईंग की तू पण शाळा काढ. मला प्रॉब्लेम नाहीये. मी पण शाळा काढते. पण जी आहे ती का बंद करताय? त्याला पण थोडं फंड जाऊ दे ना. किती तिथं जाणार पैसे पण लागतात? शाळेत कपडे बिपडे बदलायचं गेट रेडी विथ मी करायचं सोडून हे मला नाही बरोबर वाटत बरं का तुझं समाज अरे पण मी सुधारणा कधी बोलले की आय एम नॉट गोइंग टू नाही, डू नाही. स्वीटी अँड ऑल. ते तर मी करतच राहणार कधी ना. येणार तो तर आता video माझा मग? मेन कॉन्टेंट आहे. बट मध्ये मध्ये आवाज उठवला पाहिजे ना. आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशा तू रस्ते नाही होणार चांगले कधी कधी तू फिरले का रोडने बाय रोड हो कुठे कुठे गेले खूप ठिकाणी मी मनालीला गेली आहे. मनालीचे बाहेर रस्ते कसे आहेत हे सापडले जागेवर चांगले आहेत म्हणली 2-4 तरी खड्डे दाखवायचे मनालीच्या रस्त्यावर तर आहेत बघ. मनालीचे जिथे रोड आहेत तिथे चांगलं आहे. पण हा म्हणजे ऑब्व्हियसली जेव्हा आपण माउंटेन वर जातो देयर आर लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. पण मनालीत नाही राहत ना मी. कराडमध्ये राहते. मी कराडमध्ये मुंबईला पण जाते. रस्ते मी खराब. पुण्यात जाते. तिथं बोंब लागली आहे रस्त्यांची. त्याचं काय आहे? काय होऊ त्याचं शकतं? काय करायचं? इस देश का कुछ नाही हो सकता काय असं हिचं म्हणणं आहे पण आता इथंच राहायचं आहे. आमचा प्रॉब्लेम काय ना आम्हाला देश पण सोडून जायचं हा मला देश पण पैसे पण नाहीत तेवढे बाहेर सेटल व्हायला गरीबी तर तुला हा देश सोडून जायचं म्हणलं तर कोणत्या देशात जाशील थायलंड. भाऊ आय टेल यू थायलंड की थायलंड इज अ व्हेरी नाईस कंट्री. म्हणजे ठीक आहे बाकी तिथे ह्युमन ट्रॅफिकिंग ड्रग्स बिग्स दॅट्स अ व्हेरी डिफरंट टॉपिक. बट ॲज अ टुरिस्ट आय टेल यू व्हॉट हॅपन्स वेन आय गो टू थायलंड. तिथं मला असं वाटतं तिथलं नेचर छान आहे. तिथे जे लोक येतात दे आर गुड. थायलंड किती मोठं आहे खूप छोटंसं छोटंसंच आहे? हो. अच्छा मी गेलो नाही गेले मला काय माहित नव्हतं बरं हा येणार आहे आता हा, नेक्स्ट मी- ट्रिपला आम्ही हा, चाललोय. याच्यात तर आमचा ग्रुप आहे तर यावेळेस ओमकार पण जॉईन करणार आहे या आम्हाला. व्हिडिओला जर 4-5 लाख व्ह्यूज गेला तर माझं तेवढं प्लीज प्लीज मित्रांनो ए, अजून रोस्ट कर मला जास्त व्ह्यूज येते. मला काय म्हणायचं होतं की आपण ज्यावेळेस जातो बाहेरच्या देशात त्यावेळेस असं एक ठराविक ठरलेले स्पॉट असतं तेवढंच बघतो. ॲज अ टुरिस्ट जर मी इंडियामध्ये आलो तर मी कुठं जाणार चांगल्या चांगल्या प्लेसेसवर. मी कराडमध्ये चालतो तू कुठे घेऊन जाशील मला प्रीती संगम तो चांगला आहे का? हो. अच्छा ठीक आहे तर मग ते चांगलंच वाटेल ना मला मग मी बोलले ना ऍज अ टुरिस्ट. मी तर बोलले प्रॉब्लेम्स आहेत. अरे आय मी टेलिंग तुला- यू ॲज अ टुरिस्ट पॉइंट ऑफ व्ह्यू. राहायला विचारलं मी तुला कायमचं शिफ्ट आय व्हायचं कॅन शिफ्ट देअर. इट्स नाईस प्लेस. बट ते अलाव नाही करत ती गोष्ट वेगळी आहे. बट आय वुड लव्ह टू स्टे. तुला घेतील पण तुला घेतील. इट्स अ नाईस प्लेस. तू कधीतरी इन्फ्लुएन्सर कट्टावर गेलती तुला असे प्रश्न विचारलेले की पहिली व्हिडिओ व्हायरल गेल्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये कसं वाटलं छानच वाटणार आता काय. आता दादा तुम्हाला कसं वाटतंय? बरं वाटतंय. छान वाटतंय नाही. दादा आम्ही सर्व इथे आले तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. आणि मग त्याच्या आधी व्हिडिओ व्हायरल जात नव्हतं त्यावेळेस कसं वाटायचं? व्हेरी सॅड. ते चांगलं नाही वाटत. बट देन माझा फ्रेंड आहे अझीम म्हणून. तर मी त्याला म्हणाले की भाई मेरी व्हिडिओ नहीं वायरल जा रही. तो ही वॉज लाईक की मृणाल यू नेवर स्टार्टेड दिस फॉर फॉलोवर्स. म्हणजे इमॅजिन द डे जेव्हा तुला माहित पण नव्हतं की तेवढं व्ह्यूज जातील. बरोबर. मग
जाऊ दे ना, सोडून दे. ज्याला यायचंय त्याला येतील, ज्या गोष्टीला नाही यायचंय नाही. जेव्हा वाढायचे तेव्हा वाढतील फॉलोअर्स. तुला कधी असं वाटतं का की तू एक मेन स्ट्रीम क्रिएटर आहे मराठीमधले, किंवा तुला अंदाजा तरी आहे का या गोष्टीचा? ॲज अ क्रिएटर म्हणून तू ना इंडिपेंडंट लाईफ जगते आता, आणि तू तेवढे पैसे पण कमवते. सगळ्यांना एवढे पैसे नाहीत मिळत. कपड्याचं दुकान कधी टाकणार आहेस तू? साडीचं टाकलं ना मी. याच्या साडीचं पण दुकान आहे, मृगजाच्या मागचं काय होता कॉन्सेप्ट, नाव ठेवायचं तसं? मला मुडी ठेवायचं होतं, ते मृणाल दिवेकर, बट कुठल्या तरी actor-ने ते ऑलरेडी घेतलंय. हे पण टाकू. आणि हा, मला काही फरक पडत नाही. Okay. आणि तो नालायक माणूस ते नाव वापरत पण नाहीये, त्यांनी नुसतं डोमेन घेऊन ठेवलंय. ही इज सेलिंग इट फॉर लाईक 20,000 रुपीज. 20,000 रुपये? तुझ्याकडे 20,000 नव्हते? होते माझ्याकडे, बट आय वॉज लाईक की का, म्हणजे त्याने नुसतं डोमेन घेऊन ठेवलं. ते खूप भारी होतं नाव खरं तर. मला पण आवडलेलं. मूडी वॉज रिअली गुड. बुकचा किती सेल झाला त्याचा? झालं तर काय झालं की बरेचसे साड्या आहेत, आता वेडिंग सीझन होता, मग सगळ्यांनी इकडे तिकडे घरच्यांनीच पोस्टिंग चालू केलं की चालू, मग ते तशाच साड्या गेल्या अर्ध्यापेक्षा जास्त. हे कशासाठी केलं तर चालू होतं खरं? इन्कमसाठी केलं का जस्ट फक्त करायचं होतं म्हणून? नो, ॲक्च्युली व्हॉट हॅपन, सी आय वॉन्टेड टू बिल्ड अ ब्रँड. म्हणजे माझा इंटरेस्ट आहे साड्यांमध्ये वगैरे, कारण की ती कला आता कुठेतरी कमी होत चालली आहे, हँडलूम साड्या बनवणं. आणि दुसरी गोष्ट, मला स्वतःचे पण बनवायचे होते. तर आमचे कारागीर आहेत तिथे बिहार आणि लखनौचे, आमचे ओन कारागीर जिथे आहेत, तर ते स्वतः सगळं डिझाईन करतात साड्यामध्ये. बट देन प्रॉब्लेम आता असा आहे की खूप लोक अफोर्ड नाही करू शकत. हे लय महाग काय काढलं. मी म्हणलं की चेष्टेत म्हणलं एखादी साडी मी कोणाला तरी गिफ्ट करतो, नंतर कळलं माझ्या बजेटच्या म्हणजे मीडियम बजेट वाला पण आहेत आमच्याकडे. व्हिडिओमध्ये मी 1500 पासून ते 50,000 पर्यंत ऑल द व्हरायटी. 1500 1,500 पासून. नंतर मला रिअलाइज झालं की आम्हाला साड्या नाही विकायच्या, आम्हाला ब्रँड बिल्ड करायचं. ठीक तो नाव आहे, या- ब्रँड प्रमोशन मी केलं, त्यामुळे आता हे तर नाही होणार की फ्री मध्ये झाला पॉडकास्ट. ठीक आहे, कसं आहे? such a bitch is. म्हणजे मी हिला कळून पण नाही दिलं तरी जे इंटिग्रेशन करून घेतलं. टॅलेंट. This is the beauty of this podcast. It's very random. मस्त होते. थोडा पुदिना कमी टाकायला पाहिजे. तुमको क्या लगा मेरी शादी नहीं होगी? असं तू कधी म्हणणार आहे का नाही? नाही, होईल माझं लग्न, बघू 2 वर्ष अजून. आणि 2 years. फ्युचर प्लॅन? I don't want kids. बाय. I don't want kids because look at this world. Air is fucked up. People are fucked up. The system is fucked up. मी काय करू एक जिवंत माणसाला आणून या पृथ्वीवरती? एक असा जीव आहे ज्याला आपण विचारलं पण नाही की तुला यायचं आहे का नाही या हा. पृथ्वीवर, आणि जस्ट टू प्रूव्ह सोसायटी की मी मर्द आहे, किंवा मग माझी होणारी बायको वगैरे ती बेबी प्रोड्यूस करू शकते, ते प्रूव्ह करायसाठी 4 लोकांना एक असा जीव आणतोय, त्याला आपण विचारलं पण नाही की तुला यायचं आहे का नाही, आणि जस्ट टू सफर या दुनियेत त्याला सोडून दे. हा, तर ऑलरेडी जी मुलं सफर करतात त्यांच्यासाठी काहीतरी केलं जाऊ शकतं रादर दॅन. नाही, कोणासाठी काय करायची माझी इच्छा नाही, तुझी असली तर तू करू माझी शकते. आहे थोडीफार इच्छा माझी नाही की अजिबात. मला फार वाईट वाटतं, मी थोड्या मुलांना बघते, गरीब मुलांना वगैरे, मला रडायला येतं की नाही डिझर्व करत कुठलाही छोटा मुलगा मुलगी जे या पृथ्वी स्थळावरती येते, दे डोंट डिझर्व टू बी इन पेन ॲटलिस्ट 18-19 इयर्स पर्यंत. त्याच्यानंतर ते अडल्ट होतात आणि लाईफला एक्सेप्ट करावं लागतं. बट टिल दॅट टाइम आय फील की ईच अँड एव्हरी किड शुड हॅव अ रिअली नाईस चाइल्डहुड, फुल ऑफ फूड, फुल ऑफ टॉयज, फुल ऑफ एम्पॅथी. किडसाठी हे किती घाणेरडी गोष्ट आहे. म्हणजे घाणेरडी काय, आता मी वर्ड नाही सांगू शकत असा एक स्पेसिफिक, पण तो या दुनियेत येणार, नंतर त्याला इथले सगळे रोग, हा तू बोलले की एअर क्वालिटी वगैरे या सगळ्या गोष्टी, हे सगळं पण बघायचं आहे. त्यानंतर एवढ्या कॉम्पिटिशन मध्ये विनाकारण रॅट रेस मध्ये जायचं, सगळं विनाकारण. तुला एक प्रश्न विचारायचा याच्यावरून की जर या मुमेंटला मी तुला बोललो की चल तुझ्याजवळ एक संधी आहे,
की तुला पुन्हा जन्म घ्यायचा आहे याच पृथ्वीवर, तू घेशील का? नाही. सगळी परिस्थिती सेमच आहे, परत तुला तिथून फॅमिली भेटणार आहे, प्रिव्हिलेज फॅमिली, हाच तुझा प्रिव्हिलेज कास्ट वगैरे या सगळ्या गोष्टी सगळं, नाही. तरी पण नाही. तुझा काय असा लाईफ मध्ये ट्रोमा आहे, म्हणजे फॅमिली ट्रोमा वगैरे असं काय? ट्रॉमा वगैरे काय नाही आहे रे. मला मॉम डॅड नाही आहेत लहानपणापासून. लाईक माझी मॉम एक्सपायर झाली, मी खूप म्हणजे मी बघितलं पण नाही आहे तिला. सॉरी. आणि त्याच्यानंतर डॅड पण नव्हते. नाही, इट्स फाईन. सो आय हॅव सीन. आता मला माझ्यासमोर जर कोणतरी छोटा मुलगा आला आणि तो म्हणला की मला आई नाही आहे किंवा डॅड नाही आहे, आय विल हॅव एम्पथी फॉर हिम. आणि मला असंच वाटायचं की सगळं जग असंच आहे, एवढं की त्यांना एम्पथीच वाटते त्या गोष्टीबद्दल. बट मला आत्ता रिअलाइज होतं, कारण की लहानपणी आपल्याला कळत नाही आपल्यासोबत काय चाललंय, तेवढं हे नसतं. बट आत्ता जेव्हा मी मोठी झाले ना, मला खूप गोष्टी रिअलाइज होतात की मला खूप जास्त बुली केलं गेलंय मोठ्यांकडून. म्हणजे कसं पण बोलणं, दिस इज अ टिप ऑफ आयसबर्ग. म्हणजे आणि हेच गोष्ट माझ्या बहीण भावांसोबत नाही व्हायची ज्यांच्याकडे आई बाबा आहेत, कारण की त्यांना माहित होतं ना ह्यांच्या मागे कोणतरी आहे. And everyone used to come and dump their frustration on me, and I used to think okay, I deserve this. लहानपणापासून नॉर्मलाइज केलं त्या गोष्टी, हा. की माहितीच नाही की असतं काय. म्हणजे मला तेच रिअलाइज होतं, जर तुमच्या मागे आई बाबा नसतील ना, तुम्हाला खूप घाणेरड्या पद्धतीनं वागवलं जातं. कधी कधी प्रिव्हिलेज लाईफमध्ये किंवा प्रिव्हिलेज सर्कलमध्ये सुद्धा हसत हसत वागवलं जातं, बट वाईटच वागवलं जातं खूप साऱ्या ठिकाणी. टॉन्ट्स वगैरे आपण गोष्टी असतील, टॉन्ट्स अँड बिहेवियर, जस्ट बिकॉज यू डोंट हॅव मॉम, यू डोंट हॅव डॅड. हिने जाऊन कंप्लेंट जरी केली तरी मला विचारायला कोण येणार आहे? एवढा इंटेन्स जे आपला पॉडकास्ट जे पण चालू आहे हे असं संपलं मला तरी एक्सपेक्ट नव्हतं. कुठनं बुद्धी सुचली आणि मी तुला हा प्रश्न विचारला, सॉरी. नाही, ओके. मला खूप जास्त वाटतं की मी जेव्हा ती लहान लहान मुलं गरीब भिकारी पण असतील, अनाथ असतील, I can totally feel they don't deserve to get treated like this. So I guess people with no mom dad needs me more than my own child would need me. ज्यानं सफर केलं ते समजू शकतो ह्या भावना, बट स्टील मला नव्हतं वाटलं या मोडवर येऊन हा पॉडकास्ट संपल. गाईज तू बघा, तुम्ही ना हे सगळं जर बघत असाल, हा इंटेन्स पॉडकास्ट, इंटेन्स इंटरव्ह्यू, इंटेन्स व्हॉट एव्हर यू कॅन से, इंटेन्सिव्ह थॉट्स आमचे. आणि तुम्ही असा विचार करत असाल की एका पोरी बरोबर मी हे सगळं का डिस्कस करतो, एखादा चांगला युट्यूबर आणला असता इंटेलेक्च्युअल. बट स्टील कसं आहे ना, विचार करायला थोडे आम्हाला मेंदू दिला, आम्ही त्याने विचार करतोय आणि तोंडानं बोलतोय, त्याचं पण फ्रीडम मिळाले कॉन्स्टिट्यूशन मधून. सो कोणीही बोलू शकतो, कोणीही डिस्कस करू शकतो. फ्री टू डिस्कस एनीथिंग. चुकीचं असू दे, बरोबर असू दे, everyone has a thought. A uneducated person have a thought, a most educated person have a thought. ते कंपल्सरी नाही आहे युट्यूब वरती नुसतं वी हॅव टू. हा म्हणजे आता मी तू कुठं बॉर्न झाली, कुठलशी आहे ते तसलं विचारलं असतं, किंवा मग हा तुझा फ्युचर, तुझा पहिला व्हिडिओ कुठं व्हायरल गेला, मग तो अजून कोणत्या कोणत्या गाण्यावर डान्स करणार आहे, ते तर अननेसेसरी क्वेश्चन्स मला नाही वाटत की विचारणं गरजेचं आहे. आणि सगळ्या पोरींनी मला वाटतं अशा टॉपिकवर बोललं पाहिजे. कुठं वर्षी ती कुठली कपडे घालायची आणि कुठल्या लिपस्टिकचा शेड लावायचा ह्याच्यावर डिस्कस करायचं. आणि व्हॉट्स हर ते काय बॅग मध्ये व्हॉट्स इन माय बॅगचं ते पण आम्हाला करायचं होतं. तर आपण हा सेगमेंट शेवटी करूया आणि त्यानंतर आपला पॉडकास्ट संपला असा मी घोषित करतो. आणि तुमचं एवढंच मी म्हणतो की प्लीज चुकीच्या कमेंट करायच्या आधी ना लक्षात ठेवा, डिलीट करायचा ऑप्शन पण आहे माझ्याकडं. गाईज आता आम्ही बघणार आहे व्हॉट्स इन हर बॅग, आणि हिची बॅग मी एक्सपोज करणार आहे तुमच्या समोर गाईज. आणि हे मे बी रील्स वर पण टाकू शकतो मी. दे माझ्या हातात. पहिला आहे गिव्ह मी दिस कोम. अरे रे दाखवण्याचं ठीक आहे ठीक आहे. पाठीमागून बघा एकदम लाकडी, मस्त लाकडाच आहे काय? हो, लाकडाचंच. ठीक आहे. अँड देन त्यानंतर आहे, अरे हे काय आहे? हातात घालायचं. अच्छा, असलं पण खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या. देन माय फोन, आयफोन 16 प्रो नाही देन अ 16 Pro. डब्बा which you better don't open. ठीक आहे, नाही करत पण ह्याची डिझाईन मस्त आहे गाईज, हे बघू शकता तुम्ही. सगळं हातात बसेल का माझ्या? तोच टास्क आहे. अच्छा, एवढं हाच task आहे. छळलंयस तुम्हाला पॉडकास्ट मध्ये. आता दोन्ही हातात असा झोला माझ्या हाताचा करायला लागेल मला. हो.
देन ही पावडर, देन अनादर ब्रेसलेट इन केस माझी कुठली फ्रेंड असेल अँड इफ शी नीड. सॉरी गाईज, सॉरी. खिशात ठेवते. अँड देन वन मोर हे, बट दिस इज प्रिटी ट्रेडिशनल बिकॉज काय हे? इफ माय फ्रेंड इज गोइंग ऑन अ वेडिंग अँड इन केस शी नीड्स इट. अरे यार, ठीक आहे ठीक आहे, घालून बघ आणि तसंच राहू दे, म्हणजे माझ्या हातातली जागा वाचेल तेवढी. या. हातू नको रे. देन हा ब्रश आणि जर अरे यातलं काय यार, खाली पडलं जर खराब झालं, खूप साऱ्या गोष्टी येतात. थांब. हे जरा जास्तच झालं बरं का. थांब. मग एक प्लमचं कार्ड, दिस माय फेवरेट लिप बाम, माझ्या काकाचा फोटो अँड हे आयलॅश कर्लर. अँड देन खाली काहीतरी पडलं. पैसे पडले गायज, लय पैसे झालते. आणि हे थायलंडची करन्सी विच माझ्या रिमाइंड, हातातली जागा संपली. ओके, विच हे काय आहे माझ्याकडे करन्सी, काय? कारण की दिस रिमाइंड मी एव्हरी डे दॅट आय हॅव टू गो बॅक हे खर्च करायला. किती आहे ते? त्याचं किती होतं 1000 Indian थायबात नाही 100 थायबात त्यात, काय माहिती, इंडियन करन्सी मध्ये कमीच आहेत खूप. तेवढंच खर्च करायला मागायला जायचं, त्याच्यापेक्षा जास्त महाग तिकीट येत असेल. And I have this Charger. wire. चार्जर केबल, USB केबल. And then माझ्याकडे आहे लिप प्लम्पर, लिप बाम, लिप मास्क पडलं खाली काय इन केस पीपल नीड्स. आणि अजून आणि थोडंसंच राहिलंय. मोठा झोला आहे. And then a lipstick, a passport, and 2 passport more पण आहे. brush and 20 rupees. That's it. ओके, झालं. तरी पण वी कॅन से अंगापेक्षा भोंगा मोठा. मी जातोय, मला नाही करायचं आहे. का मी ह्याचा एवढा अपमान सहन करून घेते आहे इथे. बिकॉज वी आर गोइंग टू थायलंड. या. ते 100 काय 1000 थाय होते ना, ते खर्च करायचे. 100 थाय 100 थाय अजून पण आहे, पण जाऊ दे. थँक्यू गाईज, थँक्स फॉर वॉचिंग अँड डोंट टेक अस सिरियसली. हा, जे आम्ही सिरियसली बोललोय ते सिरियस घेऊ नका. मला फॉलो करायला विसरू नका, तिचे खूप फॉलोअर्स आहेत. आणि जर व्हिडिओ व्हायरल झाले तर तिला पण करा. या. हा, बाय गाईज, बाय.